कथेचं नाव चूक. लेखक अभिजित चोथे. घामानं डबडबलेला चेहरा, खिशातील रुमालानं पुसून रामरावानी. समीरनं दिलेला पाण्याचा तांब्या घाटाघाटा पोटात रिधा केला. डोक्यावरची टोपी शेजारील टेबलावर ठेवून प्रवासानं थकलेलं शरीर हे क्वाटवर टेकलं. समीर शेजारील खुर्चीवर बसला होता. शैला किचनच्या दरवाजात चौकटीला टेकून उभी होती. तिची नजर जमिनीवरून हलत नव्हती. नजर वर करायची हिंमत उरताच तरी तिच्यात नव्हतीच. शैला रामरावांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे लहानपणापासून तिला त्याने अगदी लाडात वाढवली. घरची स्थिती चांगली असल्यानं कशाचीही कमी नव्हती. शैला दिसायला सुंदर तर होतीच, पण देवानं विलक्षण बुद्धीची देणगीही तिला दिली होती. त्यामुळे शाळेत ती दरवर्षी पहिल्या क्रमांकानं पास व्हायची. पण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत येऊन तिने रामरावांची खऱ्या अर्थानं मान गर्वानं ताट केली. त्यावेळी रामराव आणि त्यांची पत्नी ही खूपच आनंदी झाले. त्यांच्यासाठी आकाश ठेंगणं झालं होतं. त्यांना मुलगा नसल्याची खंत ही कधीच जाणवत नव्हती. सगळं गाव तिचं कौतुक करत होतं. या आपल्या हुशार मुलीच्या शिक्षणात कधी खंड पडू द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी एकुलत्या त्या एका मुलीला त्याने काळजावर दगड ठेवून तालुक्याला पाठवलं. गावातील लोक मुलीला जास्तीत जास्त 10वी शिकवायचे, परंतु रामरावांनी मुलीला जास्त शिकवायचं ठरवलं. 12वीला सुद्धा शैलानं अपेक्षित यश मिळवलं. पण त्याच वेळी तिचा कल MPSC परीक्षेकडे वाढल्यानं तिनं वेगळा मार्ग निवडत परीक्षेच्या तयारीच्या उद्देशानं आर्टमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणाच्या बाबतीत तिला पूर्ण स्वातंत्र्य होतं. रामरावांचा स्वभाव जेवढा प्रेम तेवढाच तापटही होता. त्यामुळे शैलाला आपल्या वडिलांची थोडी भीती असायची. ती कॉलेजात शेवटच्या वर्षात असताना समीर हा नवीन मुलगा त्यांच्या वर्गात आला. तोही MPSCची तयारी करत असल्यानं अभ्यासाच्या उद्देशानं दोघांची मैत्री जमली. या दरम्यान दोघांची जरा जास्त जवळीक झाली आणि मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे दोघांनाही कळालंच नाही. मागील महिन्यापासून शैलानं घरी फोन करायचं जरा कमी केलं. फोन केला तरी पहिल्यासारखी ती बोलत नव्हती. रामराव आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली, पण ती विचारल्यावर काहीच नाही असं म्हणून वेळ टाळायची. अभ्यासाचा ताण असेल असं समजून रामरावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येक रविवारी शैला घरी यायची, पण गेले 2 रविवार ती घरी न आल्यानं त्या दोघांची चिंता वाढली. शैलाच्या घरा शेजारचा महेश हा तिच्या कॉलेजात शिकत होता. 4 दिवसापूर्वी तो तिच्या घरी आला आणि दबकत रामरावांना त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आकाश कोसळल्याचं वाटायला लागलं. रामरावांच्या डोळ्यात अश्रू तरळलं. घराबाहेरही दोघं पती पत्नीला जाऊ वाटेनासं झालं. आठवडाभर दोघांनी घरात कोंडून घेतलं. 2 दिवसातच ही बातमी गावभर झाली होती. पूर्ण गावात ते चर्चेचा विषय झाले होते. शेवटी मोठ्या धीरानं ते आज तालुक्याला शैलाकडे आले होते. रामरावांपुढं समीर आणि शैला दोघे होते. घरात जीव घेणी शांतता होती. एकमेकांच्या श्वासाखेरीज कशाचीही जाणीव त्यांना होत नव्हती. हे पोरानो, असं का केलं तुम्ही? का केलं? शांतता चिरणाऱ्या रामरावांच्या त्या आवाजानं दोघांच्या अंगावरून सरकन काटा निघून गेला. रामरावांचं डोळं पाण्यानं डबडबलं होतं. शैलानं मान वर करून ते पाणावलेलं डोळं पाहिलं तेव्हा तिला घैवरून आलं. कसा तरी धीर करत आपल्या ओलावलेल्या आवाजात फक्त बाबा एवढंच ती बोलू शकली. बराच वेळ शांततेत गेल्यावर समीर म्हणाला, बाबा, आमच्याकडे ना कोणताच पर्याय नव्हता. हे शब्द कानी पडताच रामरावांनी गरकन समीरकडे मान फिरवली आणि म्हणाले, काय म्हणालास? पर्याय नव्हता? प्रत्येक परिस्थितीला अनेक पर्याय असतात, पण क्षणभराच्या फायद्यासाठी बाकीच्या पर्यायांकडे दुर्लक्ष केलं ना तर ते पर्याय कधी नजरेस पडत नसतात.
रामरावांच्या बोलण्यातला कडकपणा त्याला जाणवल्यानं पुढे बोलायची त्याची हिंमतच झाली नाही. आवाजात मृदूपणा आणत रामरावांनी पुढे बोलायला सुरुवात केली. पोरे, बापानं तुझ्यावर आयुष्यभर विश्वास टाकला ग, विश्वास टाकला. तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या मागे उभा राहिला, तुझा प्रत्येक हट्ट पुरवला. मग माझ्यावर विश्वास टाकायची ना, तुझी वेळ आल्यावर तू का माझ्यावर विश्वास नाही टाकलास ग पोरे, का नाही टाकलास? बाबा, अहो अहो तेवढी हिंमतच होत नव्हती. शैला मान खाली घालूनच बोलली. वातावरण पाहून समीरनं बोलायला सुरुवात केली. बाबा, आता तुम्हीच सांगा, एखाद्या वडिलांना आपल्या मुलीनं कुणाशी लग्न करावं असं वाटतं? चांगलं घरदार असणाऱ्या, सुशिक्षित, तिची काळजी घेणाऱ्या मुलाबरोबरच ना. मग बाबा, मी याच्यात कुठं कमी आहे सांगा ना तुम्हीच. अहो माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, माझ्या घरात शैला पसंत आहे आणि मी तिची जीवापाड काळजी घेतोय. तुम्ही फक्त नाराज नका हो. तुमच्या कडक स्वभावामुळं शैलाला तुम्हाला सांगायची भीती वाटत होती, एवढंच. एका दमात समीर सगळं बोलून गेला. समीर राव, माझा राग तुमच्या दोघांवर नाही, पण तुम्ही हे ज्या पद्धतीनं केलंय ना त्यावर आहे. आम्ही खेड्यातली लोक, आमच्या परंपरा, रीतिरिवाज यावर आमचा भरोसा. जे काय झालं ते रीतिरिवाजानं झालं असतं ना तर बरं झालं असतं. शैलाबद्दल मला एवढंच दुःख वाटतं की माझं प्रेम तिला कळालंच नाही. आमचं गाव शिक्षणाच्या बाबतीत मागास म्हणावं लागल. शैला बोर्डात येणारी पंचक्रोशीतली पहिली मुलगी. तिच्या हुशारपणामुळं आणि स्वभावामुळं गावात ती कौतुकाचा विषय होती. मुलीला 10वीच्या वर शिक्षणाला न पाठवणारी माणसं या शैलाला पाहून आपला विचार बदलायला पाहत होती. पण नाही, आता ते शक्य नाही. आहे तेच बरं असंच ते म्हणतात. हा, रामराव गहिवरून बोलत होते. पोरानो, गावात प्रतिष्ठा असल्यानं लोक तोंडावर काही नाहीत बोलत, पण त्यांच्या नजरांना शब्दापेक्षाही विषारी झाल्यात. ज्या डोळ्यात शैलाबद्दल कौतुक होतं ना, त्याच डोळ्यात आता तिच्याबद्दलचा अविश्वास दिसायला लागलाय. हा, समीर आणि शैलाला खूप वाईट वाटत होतं, कारण रामरावांच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आयुष्यभर प्रत्येक संकटात कणखरपणे वागणाऱ्या आपल्या बाबांना रडताना पाहून शैलालाही रडू कोसळलं. रामरावांनी डोळं पुसून पुढे बोलायला सुरुवात केली. पोरानो, तुम्ही मुलं 4 पुस्तकं वाचली की लगेच स्वातंत्र्य व्हायची, स्वातंत्र्य निर्णय घ्यायची, बंडखोरीची भाषा का बोलता हेच नाही मला कळत. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, पण त्या अगोदर मोठ्यांना एकदा सांगा तरी. जग बदलतंय ना, तसं आमचंही विचार थोडंफार का होईना बदलतायत. एखाद्या निर्णयानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार जर तुम्ही करत नसाल ना तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही गुपचूप लग्न केलं, तुम्ही सुखानं राहालही, पण त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा जराही विचार नाही केला तुम्ही. आज 4 चौघात जाताना आम्हा पती पत्नीला विचार करावा लागतो. तुम्ही लग्न केलात याचं दुःख मला कधीच नसणार आहे. दुःख याचंच राहील की तुम्ही ते पळून जाऊन केलं, आणि हीच तुमची माझ्या लेखी सर्वात मोठी चूक आहे, सर्वात मोठी चूक आहे. रामराव एकदम शांत झाले. शेजारी ठेवली होती ती पिशवी त्यांनी घेतली आणि ते मान खाली घालून निघाले. बाबा, आजच्या दिवस थांबला असता तर, समीर एवढंच म्हणाला. रामरावांनी हातानच नको म्हणून इशारा केला. दोघेजण रामरावांच्या पाया पडले. सुखी राहा, दोघेजण गावी या, ग्रामदेवतेचं दर्शन घ्या, गाठी भेटी होतील, या. दोघांनी माना डोलावली. पोरानो, नवीन आयुष्य सुरू केलाय तुम्ही, निर्णय घ्या.
पण घाई गडबडीत नका घेत जाऊ. घाई प्रत्येक वेळी उपयोगाची नसते. रामराव बोलले. त्यानंतर शैलाकडे पाहिलं. पोरी, बापावर विश्वास दाखवायला पाहिजे होतास ग तू. विश्वास दाखवायला पाहिजे होतास तू. हो. एवढं बोलून रामराव घराबाहेर पडले. शैलाला आज एक हातबल आणि निराश बाप दिसत होता, जो आयुष्यभर ताट मानेनं जगला होता. तो हातबलपणा त्याच्या चालण्यातून सुद्धा दिसत होता. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडं दोघे जण पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होते. दोघांनाही लक्षात आलं होतं की आपला निर्णय आपणास कितीही योग्य वाटत असला तरी तो कैक पटीनं चुकीचा होता.